आता थेट जाणार आहोत विधानसभेमध्ये. देवेंद्र फडणवीस तिथे बोलतायत. अनअकाउंटेड पाणी आहे, कुठेतरी पाणी मूर्त आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पुण्यामध्ये 24/7 किंवा समान पाणी वाटप अशा प्रकारची योजना ही आपण हातामध्ये घेतली. योजना हातामध्ये घेण्याचं कारण काय आहे तर अनअकाउंटेड पाणी जर 40% असेल तर पहिल्यांदा त्या पाण्याची बचत केली पाहिजे. आपण बघा, जसं पुणे शहराची मागणी आहे तशी ग्रामीण भागात शेतकऱ्यांची देखील मागणी आहे. साधारणपणे आपण जर बघितलं तर जेवढी मोठी शहर आहेत त्या मोठ्या शहरांच्या जिल्ह्यांमध्ये एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो की शेतकऱ्यांना वाटतं आमचं पाणी शहराला चाललंय, शहराची ताण भागत नाही, आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा थेंबन थेंब हा अकाउंट फॉर झाला पाहिजे. या दृष्टीने ही योजना त्या ठिकाणी पुण्यामध्ये सुरू केली. ही योजना जी काही 24/7 ची किंवा समान पाणी वाटपाची असते ही काही 2 वर्षात 3 वर्षात होत नाही. याचा साधारण कालावधी 8 वर्ष आहे. 8 वर्षात हे होतंय, कारण याच्यामध्ये जवळजवळ सर्वच एरियातली पाईपलाईन ही कुठे रिप्लेस करावी लागते, कुठे त्याचं व्यास वाढवावं लागतं. पुण्यामध्ये ज्या काही एसटीपीची कामं हातामध्ये घेतलेली आहेत आणि विशेषतः नदी सुधार कार्यक्रमाच्या अंतर्गत जी एसटीपीची कामं घेतलेली आहेत, त्यामुळे हे जे ट्रीटेड वॉटर आहे हे ट्रीटेड वॉटर देखील आपल्याला इंडस्ट्रीला देता येईल आणि इंडस्ट्रीला आपण जे पाणी देतो त्याची बचत करून ते सिंचनाकरता आणि पिण्याच्या पाण्याकरता आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. त्याचीही कामं आपण या ठिकाणी सुरू केलेली आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा हा भर पुणे शहरामध्ये पाणी आपल्याला जे अनअकाउंटेड आहे ते कसं वाचवता येईल याकडेही लक्ष दिलं पाहिजे. आणि या ॲडिशनल ज्या बाबी आपण करतोय त्याच्यामुळे जे ॲडिशनल पाणी तयार होईल ते पाणी निश्चितपणे पुण्याच्या, कारण पुणे आणि आता नुसतं पुणेच नाही तर PMRDA देखील आता तयार झालेला आहे. पुणे हे आपलं फास्टेस्ट ग्रोईंग अशा प्रकारचं अर्बन ॲग्लोमरेशन आहे. त्यामुळे त्याला आवश्यक ते पाणी देण्याच्या संदर्भातली कारवाई ही निश्चितपणे शासनाच्या वतीनं केली जाते.